शासनाच्या निर्णयाचा आम्ही सगळे आयएमए महाराष्ट्र मिळून निषेध करतो. त्यांनी जर 2 दिवसात यावर पाऊल उचललं नाही तर कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज आपण पाहिलं की 5 आणि 6 तारखेपर्यंत बेमुदत बंद म्हणजे काय आहे की काही विषय डॉक्टरांचे ते डॉक्टर सध्या आपण पाहिलं की आयएमए आणि राज्य स्पेशलिस्ट राज्य संघटना ह्या सर्व संघटना आजच्या दिवशी आपण पाहिलं की पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर बऱ्याच ठिकाणी आपण यांचं आंदोलन आणि वेगवेगळ्या ठिकाणी एसडीओना निवेदनचं सुद्धा या ठिकाणी आपण कार्यक्रम यांचा बघत आहेत. नेमकं प्रकरण काय आहे आणि विषय काय आहे आपण सध्या डॉक्टर भेले सर आहेत जे आयएमए चे अध्यक्ष आहेत या ठिकाणी आपल्या अचलपूर तालुक्याला. सर नेमकं प्रकरण काय आहे आणि आज निवेदन देण्यापर्यंत आपलं कारण काय होतं? नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील बेले आयएमए प्रेसिडेंट आहे. प्रश्न हा आहे की आता गव्हर्नमेंटनी असा एक पॉलिसी आणली आहे की BHMS होमिओपॅथी हॉस्पिटल डॉक्टर जे आहेत त्यांना 1 वर्षाचा एक CCMP कोर्स आहे. तो कोर्स केल्यानंतर त्यांना डायरेक्ट महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जे फक्त MBBS आणि अबोव जे डॉक्टर आहे ॲलोपॅथिक जे प्रॅक्टिस करतात त्यांचा रजिस्ट्रेशनची एक काउन्सिल आहे. त्यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरला त्यांनी अलाव केलं आहे. तर हे म्हणजे दोघांचं कंपॅरिझन होऊ शकत नाही, कारण की जे MBBS डॉक्टर आहे हे एवढे 6 वर्षाची मेहनत करून सगळं परीक्षा पास होऊन नंतर त्यांना ते रजिस्ट्रेशन मिळते, त्याच्यानंतर ते प्रॅक्टिस करू शकतात. पण कोणी व्यक्ती जो होमिओपॅथी ज्यांनी प्रॅक्टिस केली आहे, ज्याला ॲलोपॅथीचं ज्ञान नाही आहे, त्यांनी फक्त 1 वर्षाचा कोर्स केला किंवा 6 महिन्याचा कोर्स केला आणि त्याला या काउन्सिलमध्ये त्याला ऍड करणे हे चुकीचं आहे आणि पूर्णपणे चुकी आहे. याच्यासाठी आमचे सिनियर सरांनी आतापर्यंत त्यांच्याशी पाठपुरावा केला होता सरकारशी, पण त्या जसा योग्य प्रतिसाद सरकारकडून पाहिजे तसा मिळाला नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजाने हे संप पुकारावा लागत आहे. हा संप जवळपास फक्त आपल्या तालुक्यापुरता आहे की पुऱ्या महाराष्ट्रात आहे? हा संप पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. यामध्ये सर्व वेगवेगळ्या वैद्यकीय संघटनाचा याला सपोर्ट मिळत आहे, जसं माड, मॅग्मो, ॲस्मी अशा वेगवेगळ्या ज्या संघटना आहे आणि आयएमए अशा सगळ्या संघटना मिळून हा संप करण्यात आलेला आहे. संप किती दिवसाचा आहे आणि जर कधी अशा वेळेला इमर्जन्सी पेशंट कोणता आला तर काय त्यासाठी सोय वगैरे? यामध्ये सध्या या लेवलवर आम्ही फक्त OPD सुविधा बंद केलेला आहे त्याच्याकडून, म्हणजे आणि इमर्जन्सी सेवा चालूच ठेवल्या आहे. इमर्जन्सी सेवामध्ये ज्याच्यामध्ये कोणाला ज्याला जीवाला धोका आहे अशा कोणालाच फरक पडणार नाहीये, फक्त OPD बंद ठेवलेली आहे. पण आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर मग 6 तारखेपासून सकाळी जर आम्ही इमर्जन्सी सेवाला पण यामध्ये इन्क्लूड करण्याचा आमचा विचार. सध्या किती दिवसाचा संप आहे? सध्या 4 ते 5 तारीखला आम्ही एक संप केला, तो OPD बंद होती आणि त्याला आज पुन्हा आम्ही एक्सटेंड केला 1 दिवसासाठी. आणि आता सरकारसोबत आमच्या सिनियर्स बोलणं चालू आहे. तर सकारात्मक जर तोडगा निघाला तर हा उद्यापर्यंत बंद होऊन जाईल. जर सकारात्मक तोडगा निघाला नाही तर आम्ही उद्या याला एक्सटेंड करून याच्यामध्ये इमर्जन्सी सेवा पण डॉक्टर बर्डिया सर आहेत जे आपल्या शहरात नाही तर खूप मोठा त्यांचा अभ्यास, दांडगा अभ्यास दिसते डॉक्टर मध्ये. सर नेमकं प्रकरण काय आहे? आणि डॉक्टर भिले सरांशी आपण चर्चा केली, परंतु काही प्रमाणात आपण पाहतो की रुग्णांना जर कधी अशा वेळेला एक BHMS डॉक्टर जर कधी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करते तर कुठेतरी वाटते काय की त्यामध्ये दुमत होऊ शकते. जे अर्थी ते होमिओपॅथीमध्ये एक्सपर्ट झालेले आहे, तर त्यांचा एक्सपर्टाईज होमिओपॅथीमध्ये आहे. आम्ही ॲलोपॅथीमध्ये झालो, आमचा एक्सपर्टाईज ॲलोपॅथीमध्ये. आम्ही असं तर आम्ही नाही करू शकत ना होमिओपॅथी प्रॅक्टिस, कारण आम्हाला समजत नाही, कारण मी त्याच्यात गेलेलो नाही. त्याच्यात नुकसान होणार आहे, याच्यात नुकसान पेशंटचाच होणार आहे, कारण त्यांना अननेसेसरी काही ना काही त्यांच्याशी हे चांगलं नाही होणार आहे. म्हणून आमचं हेच आहे की ज्या पॅथीचा डॉक्टर त्या पॅथीच त्यांनी करावं. आणि सरकारने जर हे लादलं असं तर ठीक आहे, आमचं तर काही विशेष नाही होणार, पण रुग्णाला त्रास होईल याच्यामुळे. जर एखादी IT इंजिनियर म्हणतो की मी सिव्हिल वर्क करतो, ते पॉसिबल आहे का? नाही आहे पॉसिबल. किंवा आम्ही म्हणतो 6 महिन्याचा कोर्स, 1 वर्षाचा कोर्स करून मी IAS होऊन जातो ना IFS होऊन जातो, तो करू शकणार का? तो नाहीच आहे. म्हणून आमचं पण हेच आहे की रुग्णाला त्याच्यामुळे त्रास होईल. कारण जर त्याला ॲलोपॅथिक औषध, समजा तो किडनीचा डिसीज आहे आणि त्याला माहीत नाही, त्याने भलतंच औषध देऊन दिलं ॲलोपॅथीचं, तर रुग्णाचाच नुकसान आहे त्याच्यामध्ये. म्हणून आमचा जास्त लढा यासाठी आहे की रुग्णांची गैरसोय होऊ नये, हे सरकारच्या लक्षात आणून द्यायचं की ज्याचं त्याच्यासाठीच करायला पाहिजे. हाच आमचा याच्या मागचा उद्देश आहे.
आपल्यासोबत डॉक्टर उबाड सर आहेत. सर, नेमकं हा जो प्रकार होऊन राहिला आणि BHMS डॉक्टर आणि MBBS डॉक्टर यामधला जो फरक आहे, नेमका प्रकरण काय? खरं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात रुग्णाच्या प्रकृतीची सुरक्षितता आणि वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता ह्या दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्याच्यामुळे आपण समाजात पाहतो की आज सुदृढ निरोगी असा समाज तयार होतो आहे. आणि त्यात सरांनी सांगितल्याप्रमाणे एखाद्या होमिओपॅथी माणसाला जर तुम्ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायला परवानगी देत असाल तर नक्कीच त्याच्या जीवाशी खेळ आहे, त्याच्यामुळे थांबलं पाहिजे. आणि या शासनाच्या निर्णयाचा आम्ही सगळे IMA महाराष्ट्र मिळून निषेध करतो. त्यांनी जर 2 दिवसात यावर पाऊल उचललं नाही तर आंदोलन तीव्र करू. उद्यापासनं, आज जसं फक्त OPD बंद आहे, उद्यापासनं इमर्जन्सी सेवा सुद्धा बंद राहील आणि रुग्णांच्या गैरसोयीला किंवा त्यांच्या जीवाला काही धोका झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील. नक्कीच, कारण BHMS डॉक्टर आणि MBBS डॉक्टर आणि MD डॉक्टर, कारण की ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीमध्ये नेमका फरक आहे. आणि अशा ठिकाणी आपण जेव्हा पाहतो की एक होमिओपॅथी डॉक्टर जर 1 वर्षाचा कोर्स करून परत ॲलोपॅथीमध्ये जाते तर खरोखर 6 वर्ष जे अभ्यास करणं आणि 6 वर्षाची मेहनत त्यांची खरोखर कुठंतरी पाण्यात गेलेली आपल्याला इथं दिसून येते. आज आपण पाहिलं की IMAचे सर्व पदाधिकारी आणि डॉक्टर आपल्या शहरातले या ठिकाणी आलेले दिसतात आणि निवेदन दिल्यानंतर 2-3 दिवसाचा यांचा कालावधी आपल्याला सांगितला गेलेला आहे. नंतर यांचं उपोषण जे आंदोलन आहे ते आंदोलन चांगलं मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषण राव.